जेव्हा घरी आपण एकटंच राहतो तेव्हा असं वाटते का मस्त आता निवांत राहावा, कोणाचंच काही टेन्शन नाही, पण तेव्हाच आपल्या मागे फालतूचे एवढे कामं लागून जाते जे करायची इच्छा तर नाही राहत, पण कसं आहे नाईलाजानं करावंच लागते. तर सगळ्याले राम राम, मी करण ना सकाळीच माझ्या घरच्या लोकांनी केली बा लग्नाला जायची तयारी. इकडे माझ्या काका आणि काकू तर येऊनच होते बाकीवरून. आता यायच्या सोबत मग माझ्या घरचे साहेब आणि मॅडम निघाले लग्नाले, आणि घरी उरलो फक्त मी आणि माझ्या आप्पाजी. आता घरी असल्यावर सर्वात पहिले तर मला एकच काम करू वाटलं, ते म्हणजे माझ्या कूलर मध्ये पाणी टाकणं, कारण त्याच्या थंड्यागार हवेमध्ये मला दिवसभर झोपायचं होतं. पण आता पहिले तर मला लागली होती जोराची भूक. मम्मीनं स्वयंपाक तर करूनच ठेवला होता, पण मला काहीतरी गरम गरम खायची इच्छा होती. मग मला हा शिळा भात दिसला, म्हणलं आता येलेच फोडणी देतो गपकन. मग मी 2 कांदे घेतले कापले, आणि आता भात चुरायला जाऊ तर माझ्या हातालेच पूर्ण भात टिकून गेला. आता हे किचन मध्ये बहीण कोणतंही काही काम करायला जाऊ दाडाव हात धुवाच लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही शिजत राहिलं तर दाडाव चमच फिरवल्याशिवाय तर होतच नाही. मला तर नुसता चम्मच फिरवत राहू वाटते, असं वाटते चम्मच काढला तर ते जळून जाईल. तसा माझ्या भातगीत आता बहुत बढिया झाला. आता म्हणलं खायच्या पहिले थोडासा सेटअप गिटअप करून टाकू बढिया. मग पडदा गिद्दा टाकून दिला, उशा बिशा मस्त जागेवर ठेवल्या, आणि मग भेटलो बा भात खाले. खाता खाता मग मला आठवलं का सकाळीच मम्मी सांगून गेलती का आज नळ येणार आहे, पाणी भरून ठेवजो. पण या नळ भर दुपारी शिवून जाईन असं नव्हतं वाटलं मला. आखरी मग म्हणलं आता इलाज नाही, पाणी तर भराच लागते गपकन. मग मोटर गिटर लावली, मस्त पाईप टाकून दिला. आता या पाईपाची मोठी लोची आहे, कोणता काठ कोणीकडून लावा काही समजतच नाही. आखरी मग कसंही जोडजाड केलं आणि पाणी भरणं केलं चालू. टाक्या बिक्या भरल्या आणि आखरी पाईप टाकला मग कूलरच्या टप मध्ये. आज नळही तसा संध्याकाळपर्यंत होता. इकडे मम्मी येऊन गेली तरी नळ चालूच होता. मग मम्मीनं उरलं सुरलं सब पाणी भरून टाकलं. तर चला मग आता आजच्यासाठी एवढंच, भेटू आता.